आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या चॅप्टर विषयी माहिती घेणार आहोत। तर तुमच्या समोर एक फिगर आहे। ओके, आता या फिगर मध्ये जर पाहिलं तर ॲज वी नो की ओ जो आहे सो इट इज द सेंटर ऑफ सर्कल। ओके, तर तो वर्तुळाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे। ओके, त्यानंतर ओ पासून सर्क्युमफरन्सवरचा एक पॉइंट आहे आर, यापर्यंतचं जे डिस्टन्स आहे तर ॲक्च्युअल ती आहे सर्कलची रेडियस। आणि ॲज वी नो की रेडियस जी आहे त्या डिस्टन्सला आपण आरनं या ठिकाणी डिनोट करत असतो। सो ओ आर जी आहे ही सर्कलची रेडियस असणार। देन आफ्टर आता सर्कलवर जर पाहिलं आपण तर सर्कलवरचे दोन पॉईंट्स आहेत ए आणि बी। आता या दोन पॉईंटला जोडणारी जी सिगमेंट आहे त्या सिगमेंटला आपण म्हणू कॉर्ड। सो सर्क्युमफरन्सवरचे कोणतेही दोन पॉईंट जोडणाऱ्या रेषेला, लाईनला आपण काय म्हणतो, इट इज अ कॉर्ड। म्हणून ए बी ही या सर्कलची कॉर्ड असेल। त्यानंतर एक कॉर्ड आहे पी क्यू, मात्र या कॉर्डचं वैशिष्ट्य आहे की ती कॉर्ड जी आहे ती सर्कलच्या सेंटरमधून पास होत असते आणि ही जी सर्कलची ही लार्जेस्ट म्हणजे सर्वात जास्त लेंथ असणारी ही कॉर्ड असते। आणि सो पी क्यू ही जी आहे ही आहे लार्जेस्ट कॉर्ड किंवा आपण त्याला लॉंगेस्ट कॉर्ड म्हणू। ओके, आणि सर्कलची जी लार्जेस्ट किंवा लॉंगेस्ट कॉर्ड असते तर तीच असते सर्कलची डायमीटर। अँड सो डायमीटरला आपण जनरली स्मॉल डी न कन्सिडर करत असतो। आणि ॲज वी नो की डायमीटर जी आहे तर ही दोन रेडियस पासून बनलेली असते, कारण इथं जर पाहिलं आपण तर ओ पी हे डिस्टन्स पण आर आहे आणि ओ क्यू हे डिस्टन्स सुद्धा आर आहे। आणि सो डायमीटर इज डबल द रेडियस। तर हे काही पॉईंट्स आपण या अगोदर डिस्कस केलेले आहे। आता सर्वप्रथम एक फिगर आपल्या समोर आहे आणि या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला तीन पॉसिबिलिटीज दाखवलेल्या आहेत। फर्स्टली जर पाहिलं आपण तर सेम मेजरमेंटचे दोन सर्कल्स आपल्याला दाखवले फिगरमध्ये। आणि ॲज वी नो की दोन सर्कल जर त्यांची रेडियस अर्थातच त्यांचा एरिया जर इक्विव्हॅलेंट असेल तर डेफिनेटली ते दोन सर्कल एकमेकांचे कॉन्ग्रंट सर्कल असतात आणि म्हणून फिगर ए जी आहे, ओके, सो ऑर वी से फिगर नंबर 1, तर ती कॉन्ग्रंट सर्कल्स आहेत। त्यानंतर फिगर नंबर 2 मध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये जे दोन सर्कल्स आहेत तर जरी यांची रेडियस डिफरंट असेल मात्र यांचा सेंटर ऑफ द सर्कल हा सेम आहे आणि सेंटर ऑफ द सर्कल सेम असणाऱ्या दोन सर्कल्सला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणतो। ओके, देन आफ्टर जी थर्ड फिगर आहे तर ॲक्च्युअल यामध्ये जर पाहिलं आपण तर दोन कॉन्ग्रंट सर्कल आहेत मात्र ते एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत। ओके, सो एकमेकांना जर इंटरसेक्ट करत असतील तर अशा पद्धतीच्या सर्कल्सला आपण इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणायचं। देन आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दाखवलेली आहे आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहू शकतो की फिगरमध्ये आपल्याला सर्कलचा सेंटर सी, त्यानंतर जी कॉर्ड आहे ती आहे डीई आणि सर्कलवरून एक परपेंडिक्युलर काढलेला आहे तो आहे सी एफ। ओके, सो यामध्ये जर पाहिलं आपण तर सी एफ हा कॉर्ड डीई वर असणारा परपेंडिक्युलर आहे। ओके, आता प्रश्न असा विचारलेला आहे की सिगमेंट डीई जी आहे ही सर्कलची कॉर्ड आहे। ओके, अशा सर्कलची की ज्याचा सेंटर सी आहे आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलं की सिगमेंट सी एफ हे डीईला काय आहे, परपेंडिक्युलर आहे। त्यानंतर जी सर्कलची डायमीटर आहे ती आपल्याला दिली आहे 20 सेंटीमीटर। त्यानंतर जे डीई आहे अर्थातच कॉर्ड ती आहे 16 सेंटीमीटरची आणि आपल्याला सी एफ हे डिस्टन्स अर्थातच परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे तर ते आपल्याला फाइंड करायचं आहे। आता या अगोदरच्या स्टँडर्डमध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे की जी
सर्कलच्या सेंटरवरून आपण जर एखाद्या कॉर्डवर जर परपेंडिक्युलर काढलं तर ते परपेंडिक्युलर जो आहे त्या कॉर्डला बायसेक्ट करतो. आणि सो यावरून लक्षात ठेवायचं की जे DF आहे हे डिस्टन्स FEच्या काय आहे, इक्वल आहे. आणि अर्थातच हे डिस्टन्स जे कॉर्ड दिलेली आहे आपल्याला ती कॉर्ड होती DE याच्या हाफ असलं पाहिजे. आणि दॅट्स वाय DEचं जे मेजरमेंट आहे ते आहे आपल्याकडे 16 सेंटीमीटर. आणि सो डेफिनेटली जे DF म्हणा किंवा FE म्हणा हे जे डिस्टन्स आहे हे येईल या ठिकाणी 8 सेंटीमीटर. त्यानंतर जी आपल्याला डायमीटर दिली होती तर ती डायमीटर आहे 20 सेंटीमीटर. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की डायमीटरचा फॉर्म्युला आहे 2R. यावरून रेडियस जर काढायची असेल तर डायमीटरला आपल्याला 2 डिवाइड करावं लागेल. ओके. आणि दॅट्स वाय आपण या ठिकाणी डायमीटर जी आहे 20 याला 2 ने जर डिवाइड केलं तर आन्सर येईल 10. ओके. आणि सो आता आपल्याकडे सर्कलची जी रेडियस आहे ती आलेली आहे 10 सेंटीमीटर. वाटल्यास आपण CD हे जोडून घेऊ. ओके. सो CD जर आपण जोडून घेतलं तर ॲज वी नो की हे जो ट्रायंगल आता आपण तयार केला आहे तो आहे CDF. तर हा ॲक्च्युअल राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर पाहिलं आपण तर जी हायपोटेनस आहे CD तर ती आहे रेडियस आणि ती आहे 10 सेंटीमीटर. त्यानंतर DFचं जे माप आहे ते आपण आताच कॅल्क्युलेट केलं होतं तर ते होतं 8 सेंटीमीटर. आणि ॲज वी नो की अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम आपण या ठिकाणी जे CF आहे अर्थातच जे आपल्याला फाइंड करायचं होतं CF ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम जो हायपोटेनस आहे तो आहे CD स्क्वेअर. ओके. सो CD स्क्वेअर इज इक्वल टू CF स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. ओके. आणि अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. ओके. जे की आपल्या सेकंड चॅप्टरमध्ये पुन्हा एकदा लर्न करायचं आहे. आता यामध्ये CF स्क्वेअर जर काढायचा असेल आपल्याला तर निश्चितच CD स्क्वेअरमधून आपल्याला DF स्क्वेअर या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. आणि ॲज वी नो की जे सीरीजची किंमत आहे ती 10. सो 10 स्क्वेअर मायनस DFची किंमत होईल आपल्याकडे 8 स्क्वेअर इज इक्वल टू 100 minus 64 is equal to 36. and that's why CF जर काढायचं असेल आपल्याला ओके तर डेफिनेटली √36 ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 6 सेंटीमीटर. आणि सो जे आन्सर येईल या ठिकाणी CF जे आहे तर ते डिस्टन्स असेल 6 सेंटीमीटर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. आता इथे एक लक्षात ठेवायचं हे आन्सर आपण इथं कॅल्क्युलेट जरी केलं असेल पण पुढे आपण पाहणार आहोत की एक पायथागोरसच्या ट्रिपलेटनुसार जर पाहिलं आपण तर 10 जर हायपोटेनस असेल तर डेफिनेटली 6, 8 आणि 10 हे पायथागोरसचे ट्रिपलेट आहे. तर त्याने आपण सुद्धा डायरेक्ट आन्सर फाइंड करू शकतो. देन आफ्टर आपल्याला दिलेली आहे ॲक्टिव्हिटी नंबर 2. आणि ॲक्टिव्हिटी 2 मध्ये जर आपण पाहिलं तर इथे सेम पद्धतीनं जी कॉर्ड आहे ओके तर त्या कॉर्डवर सर्कलच्या सेंटरपासून आपल्याला एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके. सो इन द ॲडजॉइनिंग फिगर सिगमेंट QR जी आहे तर ही कॉर्ड आहे सर्कलची. ओके. आणि ज्याचा सेंटर कोण आहे O आहे. P इज द मिड पॉइंट ऑफ द QR. आता इथं आपल्याला परपेंडिक्युलर दाखवलेलं नाही आहे मात्र इथं हे सांगितलं आहे की P जो आहे तो मिड पॉइंट आहे. दॅट्स वाय QP आणि PR हे जे दोन मेजरमेंट आहेत हे सारखे येतील. त्यानंतर आपल्याला दिलं आहे की QR हे 24 आणि OP जर 10 असेल तर या कंडिशनमध्ये आपल्याला सर्कलची रेडियस फाइंड करायची आहे. आता आपण या अगोदर एक थेरम पाहिला होता की जेव्हा कॉर्डवर आपण सर्कलच्या सेंटरपासून परपेंडिक्युलर ड्रॉइंग करतो तर तो कॉर्डला बायसेक्ट करतो. आणि इथं जर पाहिलं आपण तर ऑलरेडी P हा आपल्याला मिड पॉइंट दाखवलेला आहे. आणि एखादी लाईन जर आपण सर्कलच्या सेंटरहून काढायलो
आणि ती लाईन जर बायसेक्ट करत असतील तर डेफिनेटली ती लाईन परपेंडिक्युलरच असली पाहिजे. हा त्या लॉचा काय आहे, इनव्हर्स आहे. आणि दॅट्स वाय आपण त्या नियमाच्या अनुषंगाने हे आन्सर इथं फाइंड करू. सो ओव्हरऑल जो आपल्याकडे डाटा आहे, तर ॲज वी नो की QR हे माप आपल्याकडं 24 दिलं आहे. ओके, आणि यावरून आपण एक जे आहे राईट साईडचा आपण ट्रायंगल या ठिकाणी फॉलो करू. सो अगोदर मी त्याला जोडून घेतो. ओके, आता ॲक्च्युअल हा राईट अँगल ट्रायंगल नाही, हे पण इथं लक्षात ठेवायचं आहे. आता ओव्हरऑल आपण पाहिलं की जे QR आहे तर त्याचं मेजरमेंट आपल्याला दिलं आहे 24, आणि यावरून PR जर काढायचं असेल तर आपल्याला स्पष्ट दिलं आहे की P जो आहे तो काय आहे, मिड पॉईंट आहे. आणि P जर मिड पॉईंट आहे तर डेफिनेटली QRचा तो हाफ असला पाहिजे. आणि सो QR डिवायडेड बाय 2. सो 24ला जर आपण 2ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 12. PRचं मेजरमेंट आपल्याकडे आलं. त्यानंतर जे OP आहे तर तो OP आहे 10, म्हणजे कॉर्डचं सर्कलपासून सेंटरपासून डिस्टन्स आपल्याला दिलं आहे. आणि कॅल्क्युलेट करायचं आहे रेडियस. अर्थातच या कंडिशनमध्ये आपल्याला OR हे फाइंड करायचं आहे. आता ॲज वी नो की कन्व्हर्सनुसार आपल्याला माहीत आहे की एखाद्या सेंटरपासून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केलं, एखादी सेंटरच्या सर्कलपासून आपण कॉर्डवर एक लाईन ड्रॉ केली आणि ती लाईन जर बायसेक्ट करत असेल कॉर्डला तर डेफिनेटली ती लाईनसुद्धा त्या कॉर्डला काय असते, परपेंडिक्युलर असते. सो डेफिनेटली या कंडिशनमध्ये OP जे आहे हे परपेंडिक्युलर आहे ORला, आणि OPR हा राईट अँगल ट्रायंगल होऊन जाईल. आणि रिझन तुम्ही लिहायचं की डेफिनेटली त्या ठिकाणी कॉर्ड जर एखाद्या सेंटरपासून काढलेल्या लाईननं जर बायसेक्ट होत असेल तर डेफिनेटली ती कॉर्ड परपेंडिक्युलर असेल. आणि दॅट्स वाय पुन्हा एकदा इथे पायथागोरसचा जो थेरम आहे तो अप्लिकेबल असेल. आणि सो इन ट्रायंगल OPR, OR स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. OPची जी किंमत आहे ती आहे 10, सो 10चा स्क्वेअर प्लस PRची मेजरमेंट आपण काढलेला आहे 12. ओके, आणि सो 100 प्लस 12चा स्क्वेअर जो आहे तो आहे 144, आणि ॲडिशन होऊन जाईल 244. आणि जर आपण इथे सर्ट्सच्या साईनं जर फाइंड करायचा प्रयत्न केला, ओके, सो 244ला आपण 4 × 4 6 12, 4 1 4. ओके, सो ORची जी किंमत आहे तर 4चं अंडर रूट निघतं 2 अंडर रूट 61 हे त्याचं आन्सर असेल. त्यानंतरची जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 3. आता ही जी ॲडजॉइनिंग फिगर आहे यामध्ये जो M आहे तर तो सर्कलचा सेंटर आहे, आणि सिगमेंट AB जी आहे ते आहे डायमीटर. यामध्ये जो MS आहे हा कॉर्ड ADला परपेंडिक्युलर आहे. ओके, आणि जे MT आहे सिगमेंट MT तर ही कॉर्ड ACला परपेंडिक्युलर आहे. ओके, त्यानंतर अँगल DAB हा अँगल CABशी कॉन्ग्रंट आहे, जे की फिगरमध्ये पण डिनोट केलेला आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे कॉर्ड AD हा कॉर्ड ACच्या कॉन्ग्रंट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 टेस्ट दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या टेस्ट, की आपण कोणत्या कोणत्या टेस्टच्या साहाय्याने याला प्रूव्ह करू शकतो. तर आपण कन्सिडरेशनसाठी एक कोणती टेस्ट इथं अप्लिकेबल करू, आणि त्यानंतर रिमेनिंग टेस्ट तुम्ही स्वतः त्या ठिकाणी ट्राय करायचे. ओके, आता ओव्हरऑल जर आपण सोल्युशनमध्ये गेलो तर AB जी आहे ती डायमीटर आहे. ओके, आणि सर्कलचा जो सेंटर आहे तो आहे M. आताच आपण पाहिलं की सर्कलच्या सेंटरपासून जर आपण कॉर्डवर एखादा लाईन ड्रॉ करत असो, परपेंडिक्युलर ड्रॉ करत असो, तर तो परपेंडिक्युलर त्या कॉर्डला बायसेक्ट करतो. आणि दॅट्स वाय AS आणि SD यांचे जे मेजरमेंट आहेत ते सारखे येतील. आता
ओव्हरऑल आपल्याला दिलं होतं की एस एम जे आहे हा परपेंडिक्युलर आहे ए डीला. ओके, आणि या रिझनमुळं ए एस आणि एस डी हे दोन्ही इक्वल आले आणि डेफिनेटली यांचं जे मेजरमेंट आहे हे कॉर्ड ए डीच्या काय असेल, हाफ असेल. त्यानंतर सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर जे एम टी होता तर हा परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए सीला आणि ए सीला तो बायसेट करत असल्यामुळं ए टीचं माप हे टी सीच्या इक्वल आणि अर्थातच दोघांचं माप हे कॉर्ड ए सीच्या काय असेल या ठिकाणी, हाफ असेल. आता ओव्हरऑल जर आपण ट्रायंगल ASM अँड ट्रायंगल AMT या दोघांचा जर विचार केला, ओके, तर यामध्ये जी AM आहे तर ही कॉमन साइड आहे आणि सो वी कॅन राईट AM इज कॉन्ग्रंट टू AM. ओके, आणि सो मी सिगमेंट लिहित नाही सपोज, आणि रिझन जर पाहिलं आपण तर कॉमन साइड. ओके, देन आपल्याला माहिती आहे की दोन्ही ट्रायंगलमध्ये जो ए अँगल आहे अर्थातच DAB आणि CAB हे आपल्याला गिव्हनमध्ये होतं. ओके, आणि सो वी कॅन राईट की जो DAB आहे हा कॉन्ग्रंट आहे अँगल CABच्या, आणि रिझन जर पाहिला आपण तर गिव्हन लिहू शकतो आपण. ओके, जे आपल्याला दोन परपेंडिक्युलर दाखवलेले आहेत तर हे परपेंडिक्युलर काय करेल इथं, तर या ट्रायंगलमध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार करेल. आणि सो पहिल्यामध्ये जर पाहिलं आपण पहिल्या ट्रायंगलमध्ये तर ASM आणि दुसऱ्या ट्रायंगलमध्ये अँगल जो आहे ATM हे दोन्ही जे आहेत हे 90 डिग्री असल्यामुळं ते दोन्ही एकमेकांच्या कॉन्ग्रंट आहे. आणि सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर साईड अँगल अँगल, ओके, किंवा दोन अँगल जरी असेल तरी AA टेस्टनुसार हे जे दोन ट्रायंगल आहेत हे एकमेकांच्या काय आले, कॉन्ग्रंट आले. आणि सो वी कॅन राईट ट्रायंगल ASM इज कॉन्ग्रंट टू अँगल AMT. ओके, तर यानुसार हे कॉन्ग्रंट आले. आता कॉन्ग्रंट जे ट्रायंगल आहे तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडसुद्धा कॉन्ग्रंट असतात आणि दॅट्स वाय जे AS आहे तर ही कॉन्ग्रंट येईल ATच्या. मात्र आता AC जर पाहिलं आपण AS पाहिलं तर ADचे हाफ आहे. सो हाफ AD इज इक्वल टू, ओके, कॉन्ग्रंटच्या ऐवजी मी इज इक्वल टू घेतो, आणि AT जे आहे तर ते हाफ ऑफ AC आहे. आता यामध्ये हाफ हाफ जर आपण कॅन्सल केले तर ओव्हरऑल AD जो आहे तर हा साईड ACच्या इक्वल आला, अर्थातच तो त्याच्या कॉन्ग्रंट आहे. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की कॉर्ड AD ही कॉर्ड ACच्या काय आहे, कॉन्ग्रंट आहे. आता मी मॅथमॅटिकली इथं काही लिहिलं नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे. बाकी स्टेप्स तुम्ही ॲज युज्युअल जे आपलं गणितीय पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहेत, फक्त तुम्हाला समजण्यासाठी आपण एक टेस्ट AAS म्हणा किंवा AA टेस्टनुसार आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवून त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग कॉर्ड जे आहे तर एकमेकांच्या कॉन्ग्रंट आहे हे आपण प्रूव्ह केलं. वेगवेगळ्या टेस्टनं तुम्ही हा थेरम इथं प्रूव्ह करू शकता. त्यानंतर फायनली काही पॉईंट्स आहेत की ज्याच्या संदर्भात आपल्याला थोडंसं क्लिअरिफिकेशन पाहिजे. पहिला पॉईंट जर पाहिला आपण तर तो आहे की इनफायनाईट सर्कल पास थ्रू वन पॉईंट. तर एका सिंगल पॉईंटमधून आपण असंख्य असे सर्कल्स ड्रॉ करू शकतो. सेकंड जर पाहिलं आपण इनफायनाईट सर्कल पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉईंट. आता दोन डिस्टिंक्ट पॉईंट जे आहेत तर याच्यामधून आपण सुद्धा इनफायनाईट सर्कल्स हे ड्रॉ करू शकतो. आणि यामध्ये आपल्याला माहीत आहे की जी परपेंडिक्युलर मेथड आहे, ओके, जसं की सपोज आपण A आणि B असे जर आपण दोन पॉईंट घेतले, ओके, तर यांना आपण जोडल्यानंतर जी लाईन तयार होते त्याला
जेव्हा आपण परपेंडिक्युलर ड्रॉन करू, ओके, तर हे परपेंडिक्युलर ड्रॉन केल्यावर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण एक एक पॉईंट घेऊ आणि या पॉईंटपासून ए आणि बीचे डिस्टन्स जर मेजर करून जर सर्कल ड्रॉ केले आपण, तर असे असंख्य सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. त्यानंतर देर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स, आणि 3 कोलिनियर पॉईंट्समधून आपण जास्तीत जास्त एक सर्कल या ठिकाणी ड्रॉ करू शकतो, एक युनिक सर्कल. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉईंट्स, आणि 3 पॉईंट्स जर कोलिनियर असतील तर त्यामधून एकही सर्कल आपल्याला ड्रॉ करता येत नाही. सो ही झाली आपली बेसिक इन्फॉर्मेशन ॲक्टिव्हिटी संदर्भात. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिकवर नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू.